एखाद्या दिवसाची सुरुवात ना सकाळी सकाळी खूप छान अशी होते, पण दिवस मावळेपर्यंत काही ना काही आपल्यासोबत असं घडतं की आपला पूर्ण मूड ऑफ होऊन जातो. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. सकाळची जी काही कामं होती ना ती पटापट आवरून घेतली. फक्त पूजा वगैरे मांडायची राहिलेली होती. पण मला एक अर्जंट काम होतं, म्हणजे आमच्या युनिटमध्ये मला 5 माझे पासपोर्ट फोटो द्यायचे होते आणि माझ्याकडे फक्त 2च होते. म्हणून मग ते काढायला गेलो. तसं तर ते फोटोग्राफर वगैरे पण आलेले नव्हते. आम्ही गेल्यानंतर ते आले. आणि किशूला घरी एकटीच सोडून गेली होती. तर हे बघा इथं किशूचा मूड ऑफ झालेला आहे. म्हणतोय, "मम्मी तू खूप लेट आली." तसं तर 10 ते 15 मिनिटामध्ये येऊन गेली होती. पण त्याला म्हणजे हे झालं, की मला घेऊन गेली नाही आणि उशिरा आली. त्यानंतर इकडे आली मी कपडे टाकायला वरती. कपडे टाकायला पण भरपूर उशीर झाला होता. कारण आज झालं असं, जेव्हा पण मी तिथून फोटो काढून घरी आली ना, तर मला माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला, एका फौजी वाईफचा ॲक्सिडेंट झाला आणि ती वारली असं. तर तिला ना मी व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं. ती पण इथं जम्मूमध्येच होती, क्वार्टरमध्ये. पण असं म्हणजे समोरासमोर पाहिलेलं नव्हतं, व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. पण ती म्हणजे जागेवरच वारली असं माहिती पडल्यानंतर ना खूप असं खराब फील झालं. पूर्ण दिवसभर तेच विचार मनामध्ये होते आणि त्यामुळे ना पूजा देखील म्हणजे असं मांडायची इच्छा होत नव्हती. अगदी संध्याकाळी मी ही पूजा वगैरे मांडली. पूजा करताना देखील मनामध्ये तेच विचार होते. कारण बघा एका फौजी फॅमिलीचं जीवन कसं असतं ना, हे एका फौजी फॅमिलीशिवाय कोणीही समजू शकत नाही. त्यामुळे माझ्या मनात इतके खराब-खराब विचार येत होते ना, त्यातच माझा पूर्ण दिवस आज गेला. पूर्ण कामं अशी लेट होत गेली. मन देखील लागत नव्हतं. कारण त्या ताईंचा ना अगदी छोटं बाळ होतं, म्हणजे 3-3.5 वर्षाचा मुलगा असेल आणि त्यांच्यासोबत असं झालं ना, असं ऐकल्यानंतर खूप खराब वाटतं. तर असा माझा आजचा हा पूर्ण दिवस गेला. फायनली संध्याकाळी मी ही पूजा वगैरे आटोपली. नैवेद्यासाठी चपाती, भाजी, खीर बनवली आणि हा आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.